बसला म्हटलं एकदा बसलो ट्रेन मध्ये गर्ल्स ट्रेन मध्ये ईस्टर्न देखील म्हटले जाते. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे ईस्टर संडे. तारीख आहे 17. आज ईस्टर संडे आहे आणि आज आम्ही चाललोय चर्चला. आता वाजलेले 8. आवरतोय आम्ही. इकडे मेकअप चालू आहे. ईस्टर संडे म्हणजे आज आनंदाचा दिवस आहे आणि आम्ही आज चर्चला जाणार आहे कुर्ल्याला. म्हणजे मुंबईत एक भरपूर ओल्डवाला चर्च आहे, तिथे आम्ही आज चर्चला जाणार आहे. तर आता पूर्ण प्रवास आणि आज काय काय चर्चमध्ये काय काय होतं आणि ईस्टरचा दिवस म्हणजे काय असतं हे सगळं आम्ही तुम्हाला आज दाखवूया. हे सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याच्यात बघण्यासारखं खूप काही असणार आहे. बऱ्याचशा जणांना माहिती नसेल ईस्टर संडे म्हणजे काय. तर ईस्टर म्हणजे मराठीमध्ये जातं पुनरुत्थान दिवस. म्हणजे या दिवशी 40 दिवस उपवास संपल्याच्या नंतर येशूला क्रूसावर खेळवल्याच्या नंतरचा हा 3रा दिवस आज येशू मरणातून परत उठलेला आहे. म्हणून हा दिवस पवित्र दिवस आणि एकदम आनंदाचा दिवस साजरा केला जातो चर्चमध्ये. त्यालाच ईस्टर संडे असं म्हणतात. बाकीची माहिती देतोच तर व्हिडिओ बघत राहा. तयार, मम्मी पण झाली आहे तयार आणि ते पण झाले तयार. आता निघतोय थोड्याच वेळात. कशाने जायचं आपल्याला? हा, ट्रेनने चाललोय. आणि बाय द वे हॅपी ईस्टर ऑल ऑफ यू गाईज. स्टे ब्लेस्ड. चला निघलो आता आम्ही चर्चला जायला. ट्रेनमध्ये रिक्षा. निघाले. आम्ही आलो आता स्टेशनला. स्टेशन पनवेल स्टेशन. ते गेले आता तिकीट काढायला. तिकीट आलं. तिकीट आलं. भेटलं का? भेटलं तिकीट भेटलं, पण ट्रेनच गेली. आमची ट्रेनच गेली. ट्रेन आलेली आमची. ट्रेन आली बघा किती दिवस ट्रेन मध्ये. ट्रेन मध्ये चला फायनली उतरलोय आम्ही आता कुर्ला स्टेशनला. चाललो चर्चकडे. कुर्ला स्टेशनच्या एकदम जवळच एक 5 मिनिटावर चर्च आहे आणि भरपूर पूर्वीच आहे. तुम्हाला बघायला पण आवडेल. चला तुम्हाला दाखवतो. हे स्टेशन मधून उतरल्यानंतर एकदम समोरच सरळच्या रस्त्याने चालत गेले तर एक 5 मिनिटावर चर्च आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. हे कुर्ला मार्केट आहे. इथं संध्याकाळी भरपूर गर्दी असते आणि स्वस्त बाजार असतो. जरा इथून चर्चकडे जायचा रस्ता आहे. कळून येत नाही कारण जास्त गर्दीमध्ये आणि इथं काही लिहिलेलं पण नाही चर्च आहे म्हणून. पण आतमध्ये गेल्या इथं इकडे थांब. हा इकडेच असं. भरपूर वेगळं बनवलं रे आता.
सेंट मायकल अँड ऑल एंजल्स चर्च. CNI मुंबई एकदाचे पोहोचलो. 1939चं चर्च आहे. माझ्या एकदम जुन्या काळातलं चर्च. अशा प्रकारे परिसर आहे इथला. चल ना. बघा गाईज, चर्च संपलंय. आता आम्ही सगळे बाहेर बसलोय. फोटोग्राफी सेशन चालू आहे. इथं बसले सगळे. साधा मावशी इकडे बघ. फोटोग्राफी सेशन झाल्यानंतर जाऊया घरी. गाईज आता घरी आलोय. मी असंच का करते सारखं, मला कळतच नाहीये. असंच येतंय मला. असू द्या. आता काय करणार आहे आपण? ज्यूस पिणार आहे. आता जेवणार आहे. आता आपण ज्यूस पिणार आहे. थोड्या वेळाने काय करणार? थोड्या वेळाने काय करणार? बघूया काय होते काय नाही. काका अजून आले नाही है ना. मग थोड्या वेळाने तुम्हाला सांगूया हाऊ टू वाय वी सेलिब्रेट ईस्टर. आपण का सेलिब्रेट करतो ईस्टर? सांग बरं. सांग ना काय झालं आज ईस्टर सेलिब्रेट का करतात? ते देवाचं असतं. आपण का करतात? आज
देव बाप्पा जिवंत झालेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जिवंत होऊन कुठं गेलेला आहे? स्वर्गात. म्हणून गुड, माहितीये तुम्हाला. लोक विचारतात की ईस्टर म्हणजे काय आहे ते. ख्रिश्चनांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ह्या जगामध्ये एवढा पाप वाढलं, शेवटीच्या पापाचं क्षालन होण्यासाठी एक पवित्र असं रक्त ह्या पवित्र भूमीवरती यावं आणि त्याच्याद्वारे आमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून परमेश्वराने स्वतःच्या मुलाची त्यांनी निवड केलेली आहे. अशा रीतीने निवड केलेली आहे. त्याची भविष्यवाणी ही साधारण 4 ते 4.5 हजार वर्षापूर्वी भविष्यवाद्यांनी लिहून ठेवलेली आहे. अशा प्रकारे पाहता ज्यावेळेस ख्रिस्ताचा जन्म झाला, ख्रिस्त हा 23 वर्षाचा झाला, त्याच्यानंतर त्या भविष्यवाण्याप्रमाणे येशू ख्रिस्ताला त्याच्यावरती अनेक दोष आरोप करून त्या लोकांनी त्या कोर्टामध्ये त्याला क्रुसावरच्या मरणाची शिक्षा ही त्यावेळेस पिलात म्हणून जो न्यायाधीश होता त्यांनी ऐकवलेली आहे. तरी पण प्रार्थना तरी लोक म्हणत होते की बाबा याला सोडा आणि तुम्ही येशूला तुम्ही क्रूस खांबावरती चढवा. अशासाठी हे शुद्ध रक्त या पवित्र भूमीवर पडून येते. आमच्या सर्वांच्या पापाच्या क्षमेसाठी जे पाप होती त्यांनी संपूर्ण आपल्या शिरावर घेतली. आणि अशा रीतीने मग आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला खोटे आरोप करून त्याला क्रुसावरची शिक्षा दिलेली आहे. येशू हा 6व्या तासाला त्याला क्रूस खांबावर खेळण्यात आलं आणि त्यानंतर आपण पाहतो की ज्या दिवशी त्याला पुरण्यात आले त्या संध्याकाळी त्याच्या भविष्यवाण्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी हा ख्रिस्त हा परत उठणार आहे अशी भविष्यवाणी त्यावेळेस पूर्ण झाली. अशा रीतीने 3ऱ्या दिवशी हा प्रभू येशू ख्रिस्त त्या कबरेतून उठलेला आहे आणि शिष्यांना त्यांनी दर्शन दिलेलं आहे. यासाठी ईस्टर या शब्दाचा हा ग्रीक शब्द आहे. तरी ईस्टर या शब्दाचा अर्थ ज्यावेळेस आपण पाहतो का पुनरुत्थान म्हणजे मेलेल्यातून जे परत उठविले जातात त्या शब्दाला मराठी भाषेत पुनरुत्थान म्हटले झालेले आहे. जसं येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे तसंच आपलं देखील या जगातून गेल्यानंतर परत आपण पुनरुत्थित होणार आहोत आणि आम्ही परत या जगामध्ये उठून आम्ही परमेश्वराच्या स्वर्गामध्ये आमची तयारी होणार आहे. या संबंधाने ईस्टर हा शब्द पुनरुत्थित हा शब्द वापरण्यात येतो. अशा रीतीने ग्रीक भाषेमध्ये ईस्टर देखील म्हटले जाते. अशा प्रकारे आजचा ईस्टर संडे दिवस आपण साजरा केलेला आहे. तर ईस्टर म्हणजे काय आणि ईस्टरच्या दिवशी काय काय केलं जातं हे तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.